फ्रेंड, मी स्वाती आज तुम्हाला पनीरची भाजी करून दाखवणार आहे घरातल्या साहित्यांमध्ये. चला तर मग बघूया. एक पॅन घेऊया, त्याच्यात गरम पाणी घेऊया, त्याच्यात काजू, टमॅटो, कांदे 5 मिनिटं उकळून घेणार आहोत. आता आपण पनीरचे तुकडे करून घेणार आहोत. छान त्याच्यात दही टाकू, धनापूड, जिरापूड, हळद, लाल तिखट टाकून आपण मॅरिनेट करून घेणार आहोत 15 मिनिटासाठी. मॅरिनेट झाल्यानंतर आपण एका पॅनमध्ये तेल टाकून फ्राय करून घेणार आहोत छान असं मस्त. तर फ्राय झाल्यानंतर आता आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत टमॅटो कांद्याची. त्याच्यात आलं लसूण कोथिंबीरच्या काड्यांची एक पेस्ट बनवून घेतलेली. आता आपण एक पॅन घेतला, त्याच्यात जिरं धनापूड टाकून घेतलेलं आहे, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. छान सुगंध येईपर्यंत परतून घेतला. आता आपण परतून छान अशी प्युरीला तेल सुटेपर्यंत परतवणार आहोत. छान कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहोत मस्त. आणि 2 मिनटं झाकण ठेवून घेऊ. आता आपण 2 मिनटं झाकण ठेवल्याने त्याला एक वेगळीच चव येते, सगळे प्रकार शिजून जातात. आता आपण झाकण काढून घेणार आहोत आणि एका दुसऱ्या पॅनमध्ये फोडणी देणार आहोत. तेल टाकून घेऊ, जिरं टाकून घेऊ, 2 लवंगा घेतल्या, 1 मिरी घेतलेली, तेजपत्ता घेतला, कोथिंबीर घेतली, लाल तिखट घेतलं आहे, हळद घेतली आहे. आणि आता आपण त्याच्यात थोडं पाणी टाकून फ्राय करून घेतलेलं आहे. मसाला तळून घेतला आपण, तो टाकलेला आहे छान असा. आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया, मीठ टाकून घेणार आहोत. आणि आता आपण छान असा कलर येईपर्यंत परतून घेऊ. आता आपण त्याच्यात पनीरचे तुकडे घालणार आहोत. दही टाकून घेऊ थोडीशी. आणि भाजीत किसलेलं पनीर पण टाकल्याने भाजी घट्ट पण होते आणि दिसतानाही छान दिसते, रेस्टॉरंट स्टाईल. चला आता छान उकळी येईपर्यंत आपण उकळ घेणार आहोत कमी गॅसवरती. बघा आपली भाजी अशी छान झालेली आहे. आणि मी जास्त घट्ट नाही बनवली आहे, पातळच, थोडी नॉर्मल पातळ बनवली. आम्हाला अशी आवडते, तुम्ही थोडी घट्ट पण बनवू शकता ह्याच साहित्यामध्ये. चला आपण ह्याच्यात टाकून घेऊया. बघा किती छान झालेली आहे, थिकनेस वगैरे किती छान आलेली त्याची, बघू शकता. खूप टेस्टी अशी ही भाजी होते घरातल्याच साहित्यांमधून. कोणतेही बाहेरचे साहित्य न वापरता आपण हे बनवू शकतो इझिली. 15-20 मिनिटात ही भाजी होऊ शकते आपल्याकडनं. आणि स्वातीज कॉर्नर मराठी हे यूट्यूब चॅनलला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. बघू शकता खूप छान अशी टेस्टी ही भाजी झालेली आहे. न कलर वगैरे वापरता, कोणत्याही गोष्टी बाहेरच्या न वापरता. बघू शकता खूप छान कलर पण आलेला आहे, टेस्टी पण झालेली आहे. थँक्यू.